2019 मध्ये मातोश्रीच्या अंगणातील म्हणजे वांद्रे पूर्व मतदारसंघातील पराभव ठाकरे कुटुंबियांच्या जिवारी लागला होता। मात्र यावेळी इथून गुलाल उधळण्याच्या उद्देशानं वरुण सरदेसाई मैदानात उतरलेत। #नेता म्हणे या विशेष कार्यक्रमात वरुण सरदेसाईंशी बातचीत केली आहे कृष्णात पाटील यांनी। #नेता म्हणे या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत वरुण सरदेसाई, जे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटातून उमेदवारी निवडणूक लढवत आहेत। काय वाटतं, कारण या ठिकाणी ठाकरे यांचा गड राहिलेला आहे। मातोश्रीचा अंगणातील विधानसभा मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो, परंतु मागच्या वेळी मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। आता काय चित्र वाटतं? मागच्या वेळी काय झालं त्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा आत्ताच्या वेळेबद्दल जास्त बोललं पाहिजे। लोकांचं प्रचंड प्रेम हे शिवसेनेवर आहे, शिवसैनिकांवर आहे आणि शिवसैनिक आणि इकडचे नागरिक हे कसं वेगळं अतूट नातं आहे। आणि आम्ही जे काही काम करतोय हे काय आता निवडणुकीच्या तोंडावर मी एक निमित्त आहे की मी आज उमेदवार म्हणून मी केवळ लोकांच्या समोर जातोय, पण आमचे इकडचे स्थानिक शिवसैनिक, आमचे इकडचे नगरसेवक, आमचे इकडचे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन केलेलं जे काम आहे, मातोश्रीवर असलेलं जे प्रेम आहे, हे प्रेम मला दिसून येते आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, प्रचंड मोठ्या मार्जिननी आमचा इकडे विजय होणार आहे। मागील सारखेच मतविभागणी करण्यासाठी तृप्ती सावंत यांना परत मनसेनं उमेदवारी दिलेली दिसून येते। काय फरक पडेल? गेल्या वेळचा विषय हा वेगळा होता। त्या अपक्ष लढत होत्या, शिवसेनेतनं फुटून ते अपक्ष लढत होता, त्यामुळे थोडीफार मतांचं विभाजन झालं। पण यावेळी आता त्या वेगळ्या पक्षात लढत आहेत आणि मतदार प्रचंड सुज्ञ आहेत। मतदारांनी ज्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मराठी मतदारांना हे लक्षात आलं की आपली वोट बँक ही कुठेतरी स्प्लिट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे हा जो काही प्रयत्न आहे हा अयशस्वी ठरेल। मतदार प्रचंड वांद्रे पूर्वातील हुशार आहेत, त्यांचं प्रेम हे मातोश्रीवर आहे, त्यांची श्रद्धा ही ठाकरे कुटुंबियांवर आहे आणि इकडचं मी म्हणालो तसं जे आमच्या वॉर्ड लेवलवर झालेलं काम आहे, आज अनिल परब साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना इकडे एक चांगली कार्यकर्त्यांची फौज आहे। आज काँग्रेससुद्धा तन मन सगळ्या विषयांनी आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे। आजसुद्धा काँग्रेसचे प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत आणि इकडे दोनच मेन पक्ष आहेत, एक शिवसेना आणि एक काँग्रेस। आम्ही दोघेही एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा जी ताकद आहे ती सुद्धा सोबत आल्यामुळे मला काही फारसा विषय कोणाचाही काही फरक पडेल वाटत नाही। बाबा सिद्दीकी यांच्या मरणानंतर झिशान सिद्दीकी यांना कुठेतरी सहानुभूती मिळेल असं वाटतं का? कारण जो मुस्लिम पट्टा आहे त्यामध्ये सर्वात जास्त नाही असं पण मला वाटत नाही, कारण कदाचित त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना वाईट वाटत असेल, सहानुभूती असेल, पण त्याचं रूपांतर मतामध्ये होणार नाही। इकडचा जो बेरामपाडा पट्टा आहे, जिकडे जवळपास 100% जो मुस्लिम पट्टा आहे, या मुस्लिम पट्ट्यात सुद्धा 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी हलीम यांना लोकांनी निवडून दिले। याचा अर्थ आम्ही महाविकास आघाडीमध्ये नसताना सुद्धा मुस्लिम मतदारांचा विश्वास हा शिवसेनेवर आहे, हा मातोश्रीवर आहे। आता तर आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत। इकडे वर्षाताई गायकवाड यांना 28,000चं लीड सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि लोकांच्या विश्वासामुळे मिळालेलं आहे। आत्ता जो सगळा प्रतिसाद पाहता आम्हाला आता प्रचार करायला वेळसुद्धा जास्त मिळालेला आहे। आम्ही शेवटच्या घरापर्यंत जायचा प्रयत्न करतोय, आम्हाला पूर्ण खात्री हा लीड वाढेल। खास करून संमिश्र लोकवस्तीचा हा परिसर दिसून येतो, अनेक झोपडपट्ट्या आहेत, चाळे आहेत, याच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत। त्या संदर्भात आपण काय? नाही नक्कीच, आज तर आम्ही आमचं पहिलं आणि दुसरं पत्रकच वाटतोय। येत्या काळामध्ये आम्ही जो विधानसभेचा जाहीरनामा आहे, वचननामा आहे, तो देखील वाटणार आहोत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे इकडचं जे रिडेव्हलपमेंटचे जे विषय आहेत, अनेक झोपडपट्टी वस्ती तुम्ही म्हणालात तसं चाळी आहेत, या काही ना काही कारणास्तव कुठे राज्य सरकारकडे विषय अडकलेत, कुठे केंद्र सरकारकडे विषय अडकलेत, या सगळ्याचा पाठपुरावा करून लोकांना इकडे परमनंट घरं मिळवून देणं ही मला वाटतं उद्या निवडून आल्यानंतर माझी तरी ही पहिली प्रायोरिटी असणार आहे। आणि दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये याबद्दल कुठेच काही एक पाऊल देखील पुढे हलताना लोकांनी दिसलेलं नाही आहे आणि त्यामुळे एकदा झिशानला लोकांनी संधी दिली, पण त्या संधीचा तो काहीच करू शकला नाही आणि म्हणून परत लोक संधी देतील असं मला वाटत नाही। क्लस्टर रिडेव्हलपमेंट सारखे विषय खास करून या परिसरामध्ये दिसून येतील, काय त्या संदर्भात तुमच्याकडून प्रयत्न होतील? नाही, केवळ क्लस्टर हा एक विषय नाही आहे, तर इकडे खरं म्हणजे महत्त्वाचा विषय तो लँड टायटलचा आहे। खूप मोठी जी जमिनीवर जी आता वस्ती बसलेली आहे, कुठे डिफेन्सची जमीन आहे, डिफेन्सची जमीन असल्या कारणानं तिकडे पुनर्वसन होऊ नाही शकत, रिडेव्हलपमेंट होऊ नाही शकत। कुठे रेल्वेची जमीन आहे, रेल्वेची जमीन असल्या कारणानं त्याचं अजून हस्तांतरण झालेलं नाही आहे। असे वेगवेगळे विषय, गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय अगदी आचारसंहिता लागायच्या 1 दिवसाआधी त्यांनी एक ओळीचा GR काढलेला आहे, त्यामुळे ती सुद्धा परत एकदा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। त्याच्यामुळे हे सगळं जे काही विषय आहेत
लोकांच्या पक्क्या घराचा विषय आहे हा मला वाटतं संपूर्ण वांद्रे पूर्वमध्ये जरी कॉमन असला तरी त्याच्या मागची जी कारणं आहेत त्याकरता आमदारांना जो पाठपुरावा करायला लागला पाहिजे तो झाला नाही आहे दुर्दैवाने आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. मातोश्रीच्या अंगणातील हा मतदारसंघ आहे त्यामुळे सर्वांचं एक लक्ष राहतं की वांद्रे पूर्वमध्ये काय होतं, परंतु यंदा गुलालाची संधी असणार आहे. 100% माझ्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आहे. प्रचंड विश्वासाने, प्रेमाने मला आशीर्वाद देत आहेत, मला हक्काने सांगतायत की तू उद्या निवडून तर येणार आहेस, निवडून आल्यानंतर तुला हे काम करायचं आहे. त्यामुळे हा एक विश्वास आहे, लोकांच्या मनातील प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं रूपांतर मतामध्ये होईल. 23 तारखेला तुम्ही पाहाल. व्हिडिओ हरीश सावंत, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.